नवी मुंबई महानगरपालिकेत माहिती अधिकार कायद्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलाय। आरटीआय अंतर्गत 30 दिवसात माहिती देणं बंधनकारक असतानाही अनेक अधिकारी मुद्दाम माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करण्यात आलाय। इतकंच नाही तर अपील सुनावणीच्या वेळी वरिष्ठ अधिकारी स्वतः गैरहजर राहत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी ढकलत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि विभाग कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी गयात अधिकृत आय कार्ड न घालता वावरत असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे कार्यालयात फिरणारे नेमके कर्मचारी आहेत की दलाल असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। पारदर्शकता आणि शिस्तीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा हा दुहेरी चेहरा असल्याची टीका आता जोर धरू लागलीय। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाला थेट इशारा दिला असून माहितीचा अधिकार हा नागरिकांचा घटनात्मक हक्क आहे। सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि आय कार्ड न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। सर्वांना नमस्कार। मी आज नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी दलित वस्ती निधी सुधार योजनेअंतर्गतची माहिती 3 वर्षापासून मागत होते। त्याची आज मला प्रथम सुनावणी या ठिकाणी करण्यासाठी बोलवलं होतं। त्या ठिकाणचे अधिकारी मदन सरस्वती गजानन वाघचौडे हे या ठिकाणी मला वेळ देऊन आणि त्यांनी पत्र देऊन ते आज या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले। ह्याला जबाबदार कोण असणार आहे? म्हणजे महानगरपालिकेमध्ये एकतर भोंगळ कारभार चालू आहे। ह्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आयडेंटिटी कार्ड नाही ना। हे अधिकारी बोलतायत की आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आमच्या लिपिक कार्य ह्यांनी कारकुजनीनं त्यांना इंटिमेशन दिले नाही। इंटिमेशन देण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे का? आमच्या वेळा काय तुम्हाला फालतू वाटतात का? टाइमपास करणाऱ्या वाटतात का? म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवणार आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमचा टाइमपास करून घेणार, हे कितपत योग्य आहे? त्याच पद्धतीची आज मी भेट आयुक्त जे कैलास शिंदे सर आहेत त्यांच्याशी आज मी भेट घेऊन ह्या सविस्तर संदर्भामध्ये मी माहिती घेणार आहे। त्याचबरोबर आमचे वकील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ह्या अधिकाऱ्यांवरती कसं त्यांना काम करायचंय आणि कसं नाही करायची याची शिस्त आणि पद्धत जरा सांगण्यासाठी एक नोटीसही मी यांच्याकडे बजावणार आहे। पण हा खूप अतिशय चुकीचा कारभार या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघत आहात। कारण की जर हे टॅक्स आमच्याकडून वेळ घेतात, टाईमवर घेतात, तर हे काम करण्यासाठी मागे पुढे करतायत। त्या गोष्टीचा एक जाहीर निषेध करत मी प्रिया दिनेश सरोदे ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करते आणि ह्याबद्दलची सुनावणी जी आहे ते पुढे आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, एवढंच मी सांगते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।